वाव राणी, आज तुझ्या हातचं जेवण लयच भारी लागलं कडे यार, खासच. रोज रोज नाही लागत का माझ्या हातचं जेवण खास? वा 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 वा, आजच लागू राहिलं. अगं तसं नाही, छानच स्वयंपाक करते तू, पण आज जरा मला भाजी खूपच आवडली. खूपच छान स्वयंपाक केला का आज तू? काय भानगड आज आज जरा खुश दिसू राहिली तू. काय खुशीचं कारण काय यार? काय माणूस आहे माय, काय खुश करायला तुम्ही माझ्यासाठी काही केलं काय गोष्ट म्हणून मी खुश हो? खुश कशाने होईन मी? आता झाली भाजी छान. अहो मी तुमच्या आवडीची भाजी केली आज, चिकनची. माहिती का तुम्हाला चिकन आवडतं ना म्हणून. अच्छा 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 अच्छा, आज माझ्यासाठी स्पेशल. वाव चिकन. अरे वा, लज्जी वगैरे बायको लज्जी आहे तुझा माय आता. हां मग जीव पण तुमचं आहे का तुमचं जसा की माझी खुशाल पेऊन येतात बदा हाणता मला कधी कधी. नाही व, ते रागामध्ये तू येड्यावानी करते ना कधी कधी. मला टेन्शन देते म्हणून मारतो मी तुला. आणि प्रेमानं मारतो. माणूस ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाच मारत असतं. असं का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी प्रेम करत नाही काय तुमच्यावर? दाखवू मग प्रेम तुम्हाला. ऐ छके दांडुकला आण ग इकडं. दांडुकला आण ग. मला त्या बापाला प्रेम दाखवायचं मग आण बरं दांडुकलं. अगं कसं आहे ना छके, ते पप्पा म्हणले की माणूस ज्याच्यावर प्रेम करतं त्यालाच मारत असतं. म्हणून म्हणलं माझं मपलेवालं किती प्रेम आहे ते बापावर तर दाखवते. म्हणून म्हणलं दांडुकला मग प्रेम दाखवायचं त्या बापावर मग किती तर. येडी झाली ते माय गो छके, येडी झाली ते माय. येडी झाली म्हणजे आपलं कारण नाही तर काही पण सांगायचं म्हणजे त्याच्यावर प्रेम आहे त्याला मारतं म्हणून की माणूस. छोकरी बाई, तुला नाही जेवायचं का? आज चिकनची भाजी केली ना मम्मी ना, तू या जेव ना, बैस ना. नाही बा पप्पा, मी घरी खाल्लंय सकाळी चिकन मस्त सुक्क आणि मस्त पैकी सूप. यावेळेस ना खूप दिवसांनी चिकन बनवलं ना मम्मी ना. तुम्ही तर आवडत नाही पप्पा चिकन कधीच, नुसतं दारू घेऊन येता, दारू पैसे घालता. मम्मीने बघा बरं मनाने चिकन आणलं माझ्या आवडीचं आणि तुमच्या पण आवडीचं. हो खरंच गड्या खरंच. बरं दुसऱ्या वेळेस नाही पिणारा, नाही उगाच खर्च नाही करणारा बेटा. बरं जा आता खेळ मग. तू तर जेवलेली म्हणते, जा खेळ बाहेर. हा येऊ शकले लेकराला पण कळताय. वाव चोर पकडले. वा 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 मस्त मस्त. वा ही तर खूप खुशीची गोष्ट आहे. चला आवरा पटापट जेवा बरं. चला जाऊया आपण जाऊया पाहायला चोर. चला लवकर. हा मला खाऊ दे पटापट, खाऊ दे आणि मग जाऊ. आवरा लवकर चला, बघू कोण चोर आहे ते बघू चला. अगं हो काय एवढं उतावळेपण नाही लगे तुझं. कोण आहे काय ते चोर? इतकी तू खुशी राहिली त्याला भेटासाठी. थांब जरशी. काय माणूस माय गो खुशीच दे बदा हाणलंय त्या दिवशी भूताना. तरी मी काही हेच नाही आली तुम्हाला सोय काय माय. काही पण बोलतोय मग कोण आहे ते. पण पाहायचं आहे फक्त लोक गाव आपण सुद्धा घाबरलेलो नाही त्या चोरायला भूतायला. पण पाहायचं आहे बाबा कोण आहे ते चोर. पकडल्याची खुशी झाली मला. त्याला भेटायची खुशी नाही झाली मला चोरायची. मी कोण भेटू त्या चोरायला? पागल माणूस. मला नाही जेवायचं. जेव्हा एकटेच मी चालले बैठकीत बसाल बाहेर. या घेऊन एकटेच. काय बायको कडे मी जरा वेळ काही म्हणलं की तनफनच करते. मग म्हणते मला मारता. हे काय बोललो मी इतकं लगे खाता गेली चालल्या तर. जा तिथं मी येतो खाऊन पिऊन मग मस्त. मी नाही सोडत मग जेवण. काय हो कशाचा मजा व्हायला सांगितलं आपल्याला इथं? भानगड काय? हो बाई या जावयानं मला बी फोन करून काही बोलून घेतलंय. काय भानगडच कळत नाही काय तर. पम्मूला बी फोन करून बोलवलंय. पम्मूचा फोन आला की काय झालं म्हणून. म्हणजे काय पप्पा जावयानं बोलवलंय गावामध्ये काय तर तो बी एवढायला पाय कुक्कुट पालन बंद करून एवढायला लागले लेकरू. आता तर सांगा ना काय तर सांगा तर काय झालं? ओ भाऊजी काय कस काय लोक जमवले एवढे तुम्ही? काय झालं? ए बाप्पा मी नाही जमवले. त्या सकाराम भाऊन जमवले. मी नाही जमवले ते. पण काय भानगडे काय सांगा ना एकदा. अरे कळण थांब ना 5 मिनिटं. कळण थांब. काय मी काय कळण तर काय भानगडीचं. भाऊजी मी कळलंच नाही. केव्हाच येऊन थांबला आपण इथं. केव्हाच किती पोलीसवाले चोर घेऊन. येईन ना रस्त्याला असन ते येईन. मी या सकारामला तर विचारते काय भानगड येतं. याला जमा केलं सगळ्या लोकायला. विचारू का बरं? अहो बिचारे थांब मी सांगतो. ते चोर पकडले गेलेले ते चोर घेऊन येऊ राहिले पोलिस. ते दाखवायला तुम्हाला कोण चोर आहे म्हणून. ते एवढंच आहे काही नाही. अरे वा ही तर खुश खबर आहे. चोर पकडले म्हणते गावातले. वा पण हे बाबा सांगायची खुश खबर पा.
तर बाबाचा तर पत्ता नाही. कुठे गेले कोण बाबा आहे? पाहते सखूबाई पाहते सखूबाई. अजून बाबा बाबाच करू राहिली. बाबाचा पत्ता नाही म्हणती. थांबा 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 2 मिनटं थांबा. कळण तुम्हाला बाबा कुठे गेले तर थांबा. नाही तर काय खरं आहे. हसू कोण राहिला गाड्या? मला हसू राहिला काय? तुला कशाला हसू नव्हती हो? बच्चू बाई आम्ही तिकडे आलो माय म्हणलं आले असं ते चोर आता लोक पोलीसवाले आले असं चोर घेऊन अजून पत्ता नाही यायचा. हो ना माय अजून पत्ता नाही. कवाचे थांबलो आम्ही येऊन सारे. आले पोलीस आले पोलीस आले. सगळ्या जणांनी एका साईडला उभं राहा. अशी पाहू नको बरं. इकडच्या साईडला सगळे सगळे चला चला एका साईडला व्हा. ओ मॅडम मॅडम लवकर आणा ते चोर. आम्हाला पाहायचंय. आम्ही केव्हा जाऊ बाई इथं. लवकर बोलवा ते चोरायला. हो 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 इथं काही सरकशीचा खेळ नाही आहे. फक्त तुम्हाला पटवून देण्यासाठी चोर आम्ही आणलेले. नंतर तुम्ही उंगली उठवू नये म्हणून पोलिसांवर की हे काय कोणालाही धरून येतात आणि पकडून येतात म्हणून इथे आणलेलं आहे त्यांना. हो मॅडम हो लवकर दाखवा आम्हाला ते चोर. आम्ही पण त्या चोट्ट्याला ना चांगले फटके देणार आहे. चोट्टे कोणी आघाडची सगळं गावाला हे करून टाकलं त्या चोट्ट्यानं. हो 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 थांबा थोडं. हुडहुड दबंग दबंग हुडहुड दबंग. ओ दबंग साहेब लवकर काढा ते चोर बाहेर गाडीच्या. पाहू द्या आम्ही उतावळे झालो पाहायला. हुडहुड दबंग दबंग घ्या चोरा पाहून. हे आहे ते चोर गावातले चोर आणि भूत तुमच्या. ओ इन्स्पेक्टर साहेब तुम्ही बाबाला का पकडलं? हे आम्ही हिमालयातून आलेले बाबाला का पकडलं तुम्ही? हो सखूबाई हेच तर खास सूत्रधार आहे चोरांचे आणि भूतांचे. यांचेच तर भूत आणि चोर सोडलेले आहे तुमच्या गावामध्ये. हे बघा मला माहिती तुमचा विश्वास बसणार नाही या गोष्टीवर पण हे सत्य आहे. आम्ही यांना रंगे हात पकडलेला आहे. हे 5 जण एका रूम मध्ये झोपलेले होते. आम्ही गेलो आणि त्यांच्यावर धापा टाकला आणि जे मांजर होते एक मांजर. पण साहेब हे पोराला हे वया पोराला तर हे बाबाने मांजर बनवलं होतं ना. मग ते काय होतं? हो बाई सखूबाई तुम्हाला उल्लू बनवलं हे बाबांना. ते मांजर वेगळं आहे आणि हे पोरगं वेगळं आहे. ते मांजर आमच्या हातातून पळालं नाही तर तुम्हाला तेही दाखवलं असतं. ते वेगळं मांजर आहे. त्या दिवशी ती माझ्या हातातून निसटलं. खूप चप्पल मांजर आहे. अजूनही तुमच्या गावावर भीती आहे त्या मांजराची. आणि ते जे मांजर आहे तेच भूत बनतंय. तेच भूत बनून तुम्हाला भीती दाखवताय. भूत काही नव्हतं. तरीही आम्ही यांना पकडलं तरी आता भूत वगैरे दिसलं तर भिवू नका. ते भूत वगैरे काही नाही. ते मांजर आहे. असं कधी बाप रे बाप. तुम्हाला यासाठी आणलं हे दाखवायसाठी ही गँग हे सगळे सोबत यासाठी आणले की तुम्ही नंतर यायला नको की आमच्या बाबाला वगैरे पकडलं म्हणून. आता कसं तुम्ही इमोशनल लोक आहे. आपल्या गावातले लोक खूप भोळे भाळे आहेत. त्यामुळे लवकर विश्वास ठेवतात अशा लोकांवर. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगायला आलो ही गोष्ट. नाही बघा पुत्री हो बघा त्या पोलीसवाल्यांनी मला उगाच पकडलंय. पुत्री हो बघा मला सोडवा पुत्री हो तुम्ही. चुप रे टोणग्या. तू जर एकटा आहे मग हे तुझ्या सोबत कसे होते? लोकांना आता विश्वास पटलेला आहे. तुझ्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही. तू ढोंगी बाबा आहे. पटलं की नाही सगळ्यांना सांगा एकदा. हो म्हटलं. गावातल्या भोळ्या भाळ्या लोकांना फसवतो का रे बाबा? ढोंग बनवून काय म्हणे की मी चमत्कार करतो आणि आम्हाला इतका विश्वास बसवला आमच्या मनामध्ये. इतकं काय भरलं की ते मांजर बनवलं. त्या पोराला त्या बदमाश पोराला मांजर बनवलं आणि हे पोरगही तुझं आणि मांजरही तुझं. वा 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 चांगला कलाकार रे बाप्पा तू. थांब पुत्री बस कर पुत्री बस कर. मारा सखूबाई त्याला चांगलं मारा. हाना त्याला हाना तोट्याला हाना. बस कर सखूबाई बस झालं बस. अरे तुझं माझ्या हाती लागलं नाही एखाद दिवशी तुला असं सोलून काढीन ना. एवढ्या विश्वासावर मरलेले लोक हे काय झालं यांना? मला नव्हतं वाटलं असं काही होईल म्हणून. दमले मी याला. वा सखूबाई वा चांगला हाणला तो या बाबाला वा. तर मग आता तुम्हाला पटलेलं आहे हे सगळं. आम्ही आता यांना वापस घेऊन जाऊ का घेऊन सांगा. हो जा आणि चांगला हाणा यांना. जेलमध्ये जाऊन चांगला चापका खाली फोडा यांना. नाही यांना आमच्या डोळ्यासमोरून. आम्हाला बिलकुल बघण्याची इच्छा नाही या लोकांना. निघा इथून घेऊन यांना लवकर निघा. नाही तर यांचं मर्डर होईल. तर हे गावातले लोक मिळून यांचं मर्डरच करून टाकेल. इतके यांना दहशती खाली ठेवलं होतं आमचं गाव. इतकी दहशत गावामध्ये इतकी दहशत चालू केली होती गावामध्ये. बाप रे बाप. बरं झालं इन्स्पेक्टर साहेब खूप उपकार तुमचे खूप. नाही उपकार माझे नका मानू. ते जे बाबा आहे तुमच्या गावातले ते दगडू बुड्याचे उपकार माना तुम्ही. त्यांची कसं काय दगडू बुडाची कसं काय?
त्यांनीच त्या मांजराला बघितलं होतं त्या दिवशी तुम्ही भूत भूत म्हणून पळत होते, भूत तुम्हाला भीती दाखवत होतं ना, त्या दिवशी त्या मांजराला बघितलं त्या बाबांनी आणि नंतर त्यांना ते संशय आला काहीतरी, म्हणून ते बाबा आणि त्यांची मुलं माझ्याकडे आले कंप्लेंट करायला आणि त्यांच्यामुळं हे पकडण्यात आलेले आहे. तर तुम्ही त्यांचा शुक्रिया अदा माना गावकऱ्यांनी मिळून सगळ्यांनी त्यांना, नाही तर आतापर्यंत कितीतरी ढोंग्यांनी किती जणांना लुटलं असतं गावातल्यांना आणि काय काय केलं असतं तुमच्यासोबत, काही याची गिनतच नाहीये. हे खूप खूप लुटेरे लोक आहे, खूप बदमाश लोक आहे, यांचा बॅकग्राऊंड चांगलं नाहीये. अच्छा 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 अच्छा, बाप रे बाप. दगडूबुड्याच्या मुळं म्हणजे आपलं गाव वाचलं. शुक्रिया मानायला पाहिजे दगडूबुड्याचा. दगडूबुडा नाही आला आज इथं, तर दगडूबुडा नाही आला. सको बाई दगडूबुडा नाही आला. नाही आला बाई दगडूबुडा. कसं काय कोण कुठे गेला काय माहिती. बाबा नाही आले, बाबा कुठेतरी बाहेर गेले, त्यामुळे बाबा नाही आले इथं, आम्ही आलो. खरंच भाऊ, खरंच तुमचे वडील, खरंच तुमच्या वडिलांमुळं तुमच्या खूप उपकार झाले तुमच्या घराण्याचे पहा आमच्यावर आज या गावावर. खरंच तुमच्यामुळं हे ढोंगी बाबा पकडले गेले. नाही तर आम्ही बायका इतक्या भोळ्या भाळ्या, तुमच्या घरच्या बायका सुद्धा इतक्या भोळ्या. आम्ही सगळ्या जाऊन तिथं बसायचो या बाबा पुढं, दुखणे रडत बसायचो आमचे, आणि हे बाबा त्याचा फायदा घेत होता. बापरे खरंच. चला माने घ्या यांना, टाका गाडीत, चला डबल जेलमध्ये चला. चला रे टोन घ्या, चला निघा. कोण नाही विश्वास ठेवतात तुमच्यावर. चला, बाबा चांगला प्लॅन करून आला की लोकांना परत फुस लावायची, पण कोणी फुसीतमध्ये पडलं नाही या बाबाच्या. म्हणतो पुत्री मला फसवलं पुत्री. चल नाही माझा पुत्रीवाला. चला गेलं आता आपल्या गावावरचं संकट, दूर झालं एक संकट. चला आता जा आपापल्या घरोघर. बघ राणी बघ, म्हणलं नव्हतं की बाबाबद्दल मी स्टार्टिंगला खरं निघालं पाहिजे, पण माझं कोण ऐकतंय. माझं नावच खराब झालंय ना बेवडा म्हणून, त्याच्यामुळे आपलं कोण ऐकतंय. हो बाई खरंच तुम्ही म्हटलं होते मला, मी विश्वास ठेवायला पाहिजे होता गाड्या तुमच्यावर. शिट, खरं होतं गाड्या तुमचं. तर चला मग आता आपापल्या घरी चला, नका थांबू इथं, चला. हो चला झाला तो चारा पाणी करणं तुमचा ढोरायला. नाही ना, अजून चारा टाकायचं आहे बैलाला, पाणी पेले ते, आता चारा टाकतो पाय. बरं मग चारा टाकून घरी येणार तुम्ही, काही इथंच बकरीत झोपणार आहे. काय बाप्पा घरी तरी काय येस पडतो, डायरेक्ट संध्याकाळची तो काय घरामध्ये मारण्याचं गरम तर इथं मस्त हवा लागते पाय झाडाखाली, इथं बास टाकतो मस्त पडतो इथं. तुला काय जायचंय घरी, थांब नाही इथंच, जाऊ संध्याकाळी सांग मग आपण. बाप्पा सकाळी जेल ना आपण पाठ जेल ना. मग काय झालं, पाट्टा जेल तर आपलंच वावर आहे. घरी तरी काय आहे, नुसतं टावाळ काही तिथं बसती बायासोबत. फोन आला पा आधी. हां हॅलो, कोण? अरे कुठे आहे तू, मी सकाराम बोलतो. वावरात रे भाऊ, मी वावरात येले ढोराला चारा पाणी करायला, पाठाचे येले पाय. असं म्हणून म्हणलं तू दिसलास नाही तिथं गर्दीमध्ये, ते गावामध्ये तू गर्दीत दिसलास नाही मला, म्हणून मी तुला फोन केला पाय. असं काय रे, काय झालं गावात गर्दी, कशाची गर्दी झाली गावात? तुला माहित नाही काय, काहीच माहित नाही काय तुला. नाही ना बाप्पा, मला काय माहिती, मी काय बाप्पा कामाचा माणूस आहे, मला गावातलं काही माहिती राहत नाही बाप्पा. ओ काम भलं मी भलं, सांग तर सांगशील तसं करा, काय झालं तो? अरे बाप्पा ते चोर पकडले ना, ते चोरी केली ते चोराने ते पकडले ना, आणि ते गावात आणले ते पोलिस आहे ना ते चोर, त्यासाठी सगळे गावाला बोलवलं होतं पायासाठी. काय? अरे अरे अरे, मला तर माहिती नाही गाड्या. ठीक आहे, मी जातो उद्या पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना सांगतो चोराकडे माझे पैसे सापडले का बुवा म्हणून, आणि द्या म्हणून वापस. अरे बरं ते सोड सगळं, पण तुला माहिती का सूत्रधार कोण आहे चोरायचा? कोण आहे माहिती का? कोण आहे रे भाऊ सूत्रधार? आपल्या गावातलं माणूस का कोणी? नाही गावातला नाही बाप्पा, ते महाराज हिमालयातून आलेले सांगत नव्हते का, मी हिमालयातून आलेले ते बाबा, तुमच्या चोऱ्या झाल्या तुम्ही त्या बाबाच्या पायाजवळ जाय, मग चोराला धरा पैसे मिळून द्या ते बाबा. काय? अरे बाप रे बाप, हे काय फसवलं ते बाबा ना सगळ्या गावाला. अरे 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 अरे, बरं चालतं, मी आता जातो उद्या जातो पाय आता पोलीस स्टेशनला. चालतं, थँक्यू सांगितल्याबद्दल खबर. बाप्पा मला तर काहीच माहिती नाही बाप्पा ही गोष्ट. अरे बाप रे, सकाराम तो सांगितलं म्हणून माहीत झालं बाप्पा मला. बर ठेवतो बाबा फोन, मग ठेवतो. हा ठेव. काय झालं काय झालं? काय झालं नाही ते विचार. बरं काय नाही झालं. अरे ते चोर पकडले, चोराचे सूत्रधार कोण आहे माहिती का? ते बाबा, हिमालयातून आलेले बाबा, त्या बाबाची चोर आहे ते बाबा ते चोरायला पाठवत होता चोरी करायला, आणि आपण येडे लोक त्याच्या जवळ जाऊन भीक मागत होतो, त्याच्या जवळ जाऊन आशीर्वाद घेत होतो. किती येडं समजलं असं ते आपल्याला, किती हसत असं ना रे बाबा ते बाबा आपल्यावर. यार मला तर आता टेन्शन आलंय, किती ते अपमान केला मी माझं त्या बाबाच्या पुढे जाऊन, बाबाचे पाय धरले, किती नाक रगडले त्या बाबा पुढे मी. अरे 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 अरे, शी नाही बाबा हो, हेट काही कोणावर भरोसा ठेवा रे बाप्पा, कोणावर नाही रे बाप्पा हो.
सखारामचा फोन होता. सखारामचा ते सगळे गाव जमलो होते म्हणे तिथं पोलिस घेऊन आले ते चोरायला त्या बाबाला गावात बांधून आणलं होतं. लोकांना दाखवायला हे बाबा ढोंगी बाबा आहे म्हणून. आपण घरी नाही, आपण वावरात आलेलो पाठच. आता माय बाई खरंच काय बाई आपल्याला काहीच माहिती नाही याच्यातलं. अरे बाप रे बाप, ते बाबा म्हणल्यावर काय बाबा अवघडच आहे ही गोष्ट. का कोणावर विश्वास ठेवा कोणावर नाही बाप्पा. ठीक आहे, जाऊ आपण आता उद्या पोलीस स्टेशनला. कळण अजून काय काय नाही ते कळून. हो 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 हो, पण आज इथं थांबायचं नाही. चारा पाणी करा आणि चला बरं का घरी तुम्ही. इथं नाही थांबायचं. काही कळत नाही गेलं वावरात. उठलं सुटलं वावरात काय माणूस आहे. सगळे पैसे साचवले घातले चोरायचे भरती गेले सगळे पैसे. मग आता काय करती. आता मी मुद्दाम दिले का ते. आता आपल्या नशिबातच नव्हते ते पैसे. जाऊ दे, सापडले तर बरं होईल. आता चोर सापडले ना, पैसे सापडले त्यांच्याकडं तर बरं होईल. आता जाऊ उद्या की ते पोलिस इकडं घेऊ पैसे आपले. हो चालतंय.